राम देवतेला वंदन करत मी उत्कर्ष पाटील आजच्या दुसऱ्या दिवसात समालोचन कक्षातून तुमच्यासोबत जोडला जातोय। स्मिथ स्मॅशर्स आणि एका बाजूला फ्रेंड्स 11 यांच्यातला आजच्या दिवसातला दुसरा सामना। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पहिलं षटक फेकण्याकरिता गोलंदाज तयार आहेत, ते म्हणजेच राकेश गोवारी। कालच्या दिवसात त्यांची उपस्थिती नव्हती, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांचं स्वागत चौकाराने केलंय। राकेश गोवारी मिस्टर MPL म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सातत्याने मालिकावीर जास्तीत जास्त पुरस्कार निवडणारा MPL चा कुठला खेळाडू असेल त्याचं नाव आहे राकेश गोवारी आणि तो गोलंदाजी ट्रॅक वरती। कालच्या दिवसात जरूर या स्पर्धेला तो जोडला गेला नाही, परंतु आज इथे मात्र निश्चित स्वरूपात परागच्या जोडीनं मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही। पहिलं चेंडूवरती चौकार, तदनंतर स्ट्रेट उत्तर त्याने पुन्हा एकदा दिलं। आपण पाहू शकाल की पहिला चेंडू अगदी आपट्रॅकरचा राहिला, त्याच्यावरती आपण पाहतोय लॉंग ऑफला क्लिअर करणारा तो चौकार पाहिला। तदनंतरचा आपण पाहतोय यावेळेस आपण पाहू शकाल सलग 2 चेंडू डॉट देखील आलेत। अतिशय सुंदर बॅटल। हॅलो चेक टेस्ट। चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे आतापर्यंत 3 आणि धावसंख्या फलकावरती 4। अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। आज 10 वर्ष या स्पर्धेने पूर्ण होत असताना स्पर्धा वाढताना बघायला मिळाली, स्पर्धा खुलताना बघायला मिळाली आणि आज जवळ 10 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत आहेत। सकाळच्या सत्रात सर्व क्रिकेट रसिकांचं पाटील नेटवर्क सोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। आणि हा सामना मात्र चालू आजच्या दिवसातला दुसरा। पहिला सामना 9 वाजता शार्प चालू झाला आणि पहिला मॅच मध्ये दुःख होतं, त्या अनुषंगाने थोडंसं आपण डिले झालो आणि खऱ्या अर्थानं उद्यापासून आपण पाहतोय 8:30चं जे आपलं टाइम असतं, टाइम टू टाइम होणारी स्पर्धा, डिसिप्लिन, शिस्त, अनेक गोष्टींची बांधली गेलेली स्पर्धा अर्थात मासवण प्रीमियर लीग। यावेळेस आपण पाहू शकाल राकेश गोवारीच्या विरोधात हल्ला बोल चाललाय। जरूर 2 चेंडू डॉट येतात, परंतु आपण पाहू शकाल चौकारांना देखील इथे निमंत्रण देतात फलंदाज। आलाय चौकार, MPL चा 4। तुला बघून म्या टिपलाय, अग बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय। सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय। सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय, अग बोरीला बोर पिकलाय। चर्चेतला सॉन्ग हे राहिलं। आपण पाहू शकाल कालच्या दिवसात प्रमोद सरांनी देखील उल्लेख केला होता की या गाण्याला भरपूर प्रेम महाराष्ट्रामध्ये मिळालं। राकेशजी धुमाळ साहेब इन वॉर्मअप मध्ये बघायला मिळतात। कालच्या दिवसात जरूर नाराज झालेत, कारण 2 सामने जवळपास विजयाच्या जवळ असताना ते सामने पराभवाच्या छायेमध्ये ढकलले गेलं आणि ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात। राहुलजी दानवा यांना आम्ही पाहिलं, फलंदाजीनं विशेषतः प्रभावी त्यांनी काल केलेलं नाही, परंतु आज भरपूर अपेक्षा आहेत। गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांची देखील राहिली। राहुल भोईर आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट क्रिकेटपटू। MD ला आपण पाहू शकाल एक जबरदस्त क्रिकेटपटू। या मासवणमध्ये क्रिकेटपटूंची खाण म्हटली जाते आणि इथून प्लेयर तयार होत असतात। या MPL चा एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तदनंतर पियुष सारखा मासवणला एक वेगळा आणि आगळा गोलंदाज मिळाला, ज्याने मात्र आपल्या नावाची छबी आता आपल्या गावाला त्याच्या नावानं ओळखलं जातं। असा पियुषला पण पाहिलं। मगाशी उल्लेख केला राहुल सर आणि जयेश भोईर सारखा खेळाडू। या जयेश भोईरमुळे मासवणची एक वेगळी ओळख झाली, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना 8 धावा। राकेश गोवारीचं षटक राहिलं, पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर शेवटच्या बॉलवरती चौकार। आता रोहित गोवारीला आपण पाहतोय, खेळलेला चेंडू आपण पाहतोय डीप कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिळेल तुम्हाला इथे सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर काढला 9 धावा। रोहित गोवारी कालच्या दिवसात देखील चांगली गोलंदाजी, 2 षटकांचा स्पेल टाकण्याचा मानस तो देखील राखतो आणि संघामध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे अगदी सन्मानानं पाहिलं जातं। पराग दानवानं भरपूर विश्वास या गोलंदाजावरती कालच्या दिवसात देखील दाखवला आणि कालच्या दिवसात शांत आपण परागला देखील पाहिलं। विथ द बॅट थोडासा शांत राहिला, गोलंदाजी करत असताना जरूर त्याला मार पडला, परंतु तदनंतर तो दुसरं षटक ज्यानं अगदी क्वालिटी गोलंदाजी हाताळली। पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल होता। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोहित गोवारी पोहोचतात, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान झाला। सिंगल इथे जरूर मिळेल। फ्रेंड्स 11 आज तुम्हाला नवीन जर्सी मध्ये बघायला मिळतात। मासवण प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे, इथे 4 दिवस जर आपण बघायला गेलं तर वेगवेगळ्या जर्सी टी शर्ट्स या मिळतात।
संघांना, आणि हे मात्र मासवणकरांचं एक आगळं वेगळं नियोजन असतं. स्वर्गीय मनोज जाधव खेळाडू कक्ष आपल्याला बघायला मिळतात. तिथून मात्र निश्चित स्वरूपात फलंदाज आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात, आणि तिथून मात्र फ्रेंड्स 11 सध्या डगआउट मध्ये अगदी सुंदर पद्धतीनं. ऑल राईट, धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते, आणि निश्चित स्वरूपात आतापर्यंत 10 या धावसंख्येवरती डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतात. धन्यवाद राकेशजी दुमाणा साहेब. सकाळच्या सत्रात कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो सेशन झाला आणि अगदी जीवाभावाची माणसं इथे मात्र मिळाली. राहुल दानवा यांनी मात्र या मासवणमध्ये आम्हाला प्रथमतः घेऊन आले असतील. इथे आमचं हे 3रं वर्ष असेल, परंतु इथे आल्यानंतर जे प्रेम मिळालं ते खूप कमी ठिकाणी मिळतं, आणि हे मासवणकरांचं प्रेम आम्ही अनुभवलं. AMD मॅन ऑफ द मॅच, आणि आपण पाहतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आणि मॅन ऑफ द मॅच साठी मनोज फाउंडेशन यांच्याकडून ट्रॉफी, आणि तदनंतर आशिष कानात नानिवली यांच्याकडून देखील एक ट्रॉफी, आणि प्रत्येक मॅच मध्ये सर्वाधिक जास्त विकेट आणि सर्वाधिक जास्त रन्स जो करणारा गोलंदाज असेल त्यांच्यासाठी मात्र आपण पाहतोय माउंटेन ड्यू एनर्जी ड्रिंक, जे मात्र राहुल धानवा सरांच्या माध्यमातून आहे. मी विनंती करीन मॅन ऑफ द मॅच साठी या मनीषजी धानवा, आणि आपण पाहतोय राकेशजी दुमाडा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मनीष धानवाला देणार आहोत MD ला मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच, आणि आपण पाहतोय राहुल काशीराम धानवा साहेब यांच्या माध्यमातून 20 रन्स तेही त्याचेच आहेत, आणि मनीष धानवाला आपण देतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच अँड मोस्ट रन्स, त्याच्यासाठी माउंटेन ड्यूचं एनर्जी ड्रिंक. राहुलजी धानवा यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी संकल्पना. 10व्या वर्षात कसलीच कमी नाही. मासवण प्रीमियर लीग साधी सुरुवात, साधं क्रिकेट होतं 10 वर्षापूर्वी, आणि आज हेच क्रिकेट मासवणकरांनी कुठे नेऊन ठेवलं. पातळी, उंची, लेवल सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या, आणि आज मासवण प्रीमियर लीगला 10 वर्ष पूर्ण होत असताना हाय क्वालिटी, उच्च श्रेणी, उच्च कोटी अशी स्पर्धा. मोस्ट विकेट मागच्या मॅच मध्ये धीरज पवार यांना विनंती करेन की आपण देखील या. तुमच्यासाठी मात्र एनर्जी ड्रिंक राहुलजी दानवा माउंटेन ड्यू आपल्याला पाहायला मिळेल, आणि मात्र निश्चित स्वरूपात चांगल्या खेळाला एक वेगळा किताब, वेगळा एनर्जी येण्यासाठी, पुढच्या मॅचसाठी रेडी होण्यासाठी राहुलजी दानवा यांची एक वेगळी संकल्पना. गणेशजी जाधव साहेब त्यांच्या माध्यमातून मात्र आपण ही देणार आहोत माउंटेन ड्यू एनर्जी ड्रिंक. जबरदस्त कामगिरी राहिली. धीरज पवारला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2चा खेळ अगदी योग्य रीतीने संपला, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 16. 8ची सरासरी राखत असताना आपण पाहू शकाल धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचतात. अतिशय चांगल्या पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय, आणि ज्यामध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना शार्प 9 वाजता सुरुवात झाली. 16 धावा, पराग दानवा 16 धावा धावफलकावरती. या 2 षटकांचा खेळ जरूर संपलाय, परंतु आपण पाहतोय एक गडी जरूर बाद झाला, तो म्हणजेच आपण पाहतोय महेंद्र तुंबडा या फलंदाजांना परतीचा प्रवास करावा लागला. स्कोर कार्डला जर आपण धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचते लागली जाते ती म्हणजेच 16 वरती. 2 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक राकेश गोवारी मिस्टर MPL, आणि दुसरं षटक रोहित गोवारी, फिरकीचा जादूगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय चांगली लाईन और लेंथचा राजा म्हणून आपण पाहतोय यंदाचं 2024-25 हंगाम अगदी फॉर्मात असलेला खेळाडू पराग दानवा अर्थातच मुन्ना या नावानं भरपूर प्रेम या खेळाडूला मिळालं. मासवण म्हटलं की क्रिकेटपटू अनेक, इथे मात्र एकापेक्षा एक असे सरस प्लेयर इथे आहेत. अजयचा उल्लेख करीन, जयेशचा उल्लेख करीन, राहुलचा उल्लेख करीन, तदनंतर आपण पाहतोय राकेश गोवारी असतील, मनीष असतील, पराग असतील, असे दिग्गज खेळाडू आहेत. पियुष सारखा यंग टॅलेंट आहे. येस, पुढचं वर्ष आपल्याला एक वेगळं बघायला मिळेल, आणि प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण काहीतरी आणण्याची संकल्पना आमचे संस्थापक आम्हाला दर्शवतात राहुलजी दानवा साहेब, की आय लव्ह मासवण प्रीमियर लीग. असं मात्र एक फोटोसाठी आपण एक फ्रेम घेणार आहोत, आणि तिथे मात्र आपण पाहतोय फोटो सेशन होईल. आय लव्ह MPL अर्थातच मासवण प्रीमियर लीगचा मात्र तो एक फ्रेम असणार, तिथे मात्र आपण फोटो सेशन करणार आहोत, आणि पुढचं वर्ष भरपूर काही गोष्टी वेगळ्या घेऊन येईल. क्रिकेटची क्वालिटी वाढवली, क्रिकेटची उंची वाढवली, आणि मासवणकरांचं हे प्रेम आपण पाहतोय. 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2025, 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 MPL ची तारीख. सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट मध्ये आलेल्या आहेत, आणि निश्चित स्वरूपात
समालोचनासाठी देखील निमंत्रण पोहोचलेलं आहे की पुढच्या वर्षीची देखील तुम्हाला इथून येणं आहे आणि हे प्रेम मात्र आम्हाला सलग 4थं वर्ष मिळतंय, त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय. आणि जतीन किणी देखील विचारतात आमचं काय असेल, तुम्ही देखील कन्फर्म आहेत. ऑल राईट, पाटील नेटवर्कची टीम देखील असेल. आज अनुराग चव्हाण ब्रँड आपल्याला बघायला मिळतात. कालच्या दिवसात देखील त्यांना आम्ही पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. नेक्स्ट इयर देखील आपण पाहतोय लाईव्ह असणार. आता येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्हच्याच थ्रू बघायला मिळतील. या मासवण मध्ये 10व्या वर्षात प्रथमतः कुठली स्पर्धा लाईव्ह होत असेल तर ही मासवण प्रीमियर लीग आणि मासवण गावात पहिल्यांदाच लाईव्ह, ही देखील एक वेगळी बाब घेतली जाईल, दखल घेतली जाईल या गोष्टीची देखील. आज मासवणचा जरी कुठलाही खेळाडू किंवा ग्रामस्थ आज ऑफिसला असतील, कामाला असतील, ऑफिसला असतील, कुठेही गेले असतील, परंतु आपल्या गावची लीग ट्रेनमध्ये का होईना बघत असतील, प्रवासात बघत असतील की आमच्या काकाचा मुलगा, माझ्या दादाचा मुलगा किंवा माझा मुलगा खेळतो आहे आणि त्यांचा चांगला खेळ पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ते पाहत असतील. जाऊया मॅचकडे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहतोय प्रथमेश भोपी कालच्या दिवसात या गोलंदाजानं प्रभावी केलं. छोटा पॅक बडा धमाका, अगदी एका धावेचं षटक हाताळला होता तोच गोलंदाज. सबमरीन डिलिव्हरी, पंचांकडे मागणी केली होती वाईटसाठी. पंच सांगतात की अलीकडचं क्रिकेट बदललंय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचे एक नियम्स वेगळे आहेत. जर तुम्ही सफल झाला असाल तर तो चेंडू वाईट मिळणार नाही. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 20 धावा. अजितजी साबळ आमच्या समवेत जोडले जात आहेत. नुकताच आता लग्नाच्या ऋणानं बंधामध्ये ते अडकतील. येणाऱ्या काळात त्यांचे 2चे 4 होतील आणि त्यांना शुभेच्छा असतील. आयुष्याची अर्धी इनिंग संपली, आता पुढच्या इनिंगला सुरुवात करणार आहेत आणि त्यासाठी अजित साबळे यांना आम्ही MPLच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. फॉर्म भरला नाही या स्पर्धा खेळण्यासाठी, परंतु 5 दिवस सुट्टी कन्फर्म. ह्या गोष्टी क्रिकेट प्रति प्रेम आहे, मासवण प्रीमियर लीग साठी प्रेम आहे. अजित साबळे आमच्या समेत गुणलेखनात आहेत. वहिनींचा जो फोन येतो तो बंद राहील. 5 दिवस कुठलाही व्यत्यय येणार नाही, फक्त क्रिकेट एन्जॉय करणार. ज्या पद्धतीनं अजित साबळा आज इथे वेळ देत आहेत. यस, पुढच्या वर्षी त्यांनी सांगितले की एक वेगळा निर्णय असेल. पुढच्या वर्षी फलंदाजीमध्ये जास्त जोर घेणार आहेत ते. धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3च्या खेळाअखेर प्रथमेश भोपीचं हे षटक देखील प्रभावी राहिलं आणि असे खेळाडू या स्पर्धेमध्ये तयार होत असतात. आम्ही पाहिलं पियुष सारखा गोलंदाज मी कालच्या दिवसापासून उल्लेख केला. तदनंतर कौशिक घाटाळ सारखा खेळाडू या स्पर्धेपासून एक चांगली सुरुवात त्यांनी केली आणि आता गावाला रिप्रेझेंट करतात. प्रथमेश भोपी आता वय वर्ष त्याचं निश्चित स्वरूपात 17 आहे. 11वीला तो मात्र निश्चित स्वरूपात आहे, परंतु काय गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसात देखील त्याने प्रभावी केलं. चर्चेचं कारण तुम्हाला व्हावं लागतं, सहज तुमच्या नावाची चर्चा होत नाही. ज्या अनुषंगाने प्रथमेश भोपीने कालचा दिवस गोलंदाजीने गाजवला, आजचा सकाळ देखील गाजवतोय. पुढचा बॉल राकेश गोवारी ऑन साइडला, मोठा प्रहार. पराग धाणवा तिथे चेंडू खाली आणि गुड टच अँड टेकन. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. झाली पोलांची सावली, आम गोलीवारांच्या हातला धावत राहिली. एक विरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला. एक विरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. हॅलो हॅलो चेक. षटक क्रमांक आपण पाहतोय 4ला सुरुवात झाली आणि राकेश गोवारी यांना आपण पाहिलं अतिशय सुंदर पद्धतीनं गोलंदाजी करत असताना. यावेळी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तर 4थं षटक आहे. राकेश गोवारी यांना आपण पाहतोय आणि राकेश गोवारी कशासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्टार आयकॉन खेळाडू पराग धाणवाच्या साथीनं हा मात्र आपण पाहतोय खेळाडू निवडला गेला आयकॉन मध्ये. कालच्या दिवसात त्याची उपस्थिती नव्हती, परंतु आज संघासाठी सर्व काही देणार. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला, चेंडू बऱ्याच काळ हवेत, परंतु आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स फील्ड होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं रोहन गोवारी. फ्रेंड्स 11 या संघाचे संघ मालक
म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक दष्टपुष्ट यष्टीचा असा फलंदाज आणि चांगला गोलंदाज. शांत संयमानं क्रिकेटचा खेळ स्वीकारणारा रोहन गोवारीला यांना आम्ही जवळून पाहिलंय. फलंदाजी ट्रॅकवरती एका बाजूला आहेत स्वप्नील दळवी आणि एका बाजूला रोहन गोवारी. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर आहेत, परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. आलाय देखणा चौकार. MPL चा 4. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावागावात एकच वादा थँक्यू सो मच. मासवन जिनियस आणि प्रियांशी फायटर दोन्ही संघांना विनंती करतोय इनिंग्स ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. मासवन जिनियस आणि प्रियांश फायटर दोन कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल तर कॉलर माईकला अगदी थोड्या वेळात आपण विवेक गणेशकर यांना ऐकणार आहोत. अगदी सुंदर संकल्पना कालच्या दिवसात देखील आपण पाहिली. एक आगळा वेगळा प्रयोग या MPLच्या माध्यमातून. जवळपास मला तरी वाटतं या जवळपासच्या विभागात हे कुठे झालं नसेल. पालघरमध्ये जवळपास या कुठल्या गोष्टी झाल्या नाहीत, त्या मासवणने करून दाखवल्यात. आणि मात्र आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रात गाव पातळीवरती प्रीमियर लीग जर कुठली असेल तर 2015ला केलेली सुरुवात तीही मासवणने केली. आणि आता कॉलर माईक आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय सन्मान्य नयनजी पिंपळे साहेब आपण पाहतोय या मॅचचा आनंद घेतात आणि आज त्यांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या शुभक्षणाने तुमची सारी स्वप्न साकार व्हावीत आणि हाच वाढदिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच आई भवानीची चरणी प्रार्थना. नयन साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. अगदी येणाऱ्या काळात थोड्या वेळात आपण त्यांचा केक कटिंगचा सोहळा देखील घेणार आहोत. सेलिब्रेशन टाइम आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल. नयनजी पिंपळे साहेब आपल्याला बघायला मिळतात. आज त्यांचा वाढदिवस ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात आणि आज त्यांचा वाढदिवस अनुरागजी चव्हाण त्यांना कैद करत असताना आणि त्यांचे बंधू मयूरजी पिंपळे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजच्या दिवसातला दुसरा मॅच. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वरती. मासवन जिनियस आणि पुढील होणारा सामना प्रियांश फायटर. दोन कर्णधारांनी रिपोर्टिंग करायची आहे. स्मिथ स्मॅशरने टॉस जिंकला आणि निवडलं प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि निमंत्रण दिलं फ्रेंड्स 11ला की तुम्ही प्रथमतः फलंदाजी करा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ अगदी योग्य रीतीने संपत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. ती म्हणजेच आपण पाहतोय 30 धावा. 51 धावा आजच्या सकाळच्या सत्रात बघायला मिळालं. थोडंसं दमट वातावरण असताना देखील फलंदाजांनी सकाळचं सत्र अगदी जबरदस्त बघायला मिळालं. विवेक गणेशकर कॉलर माईकला जोडले जातील अगदी थोड्या वेळात आणि मात्र त्यांची बाईट होईल अगदी 5 मिनिटांमध्ये. कॉलर माईक आपल्याला पाहायला मिळतील. तिकडे मात्र पोहोचले जातील विवेक गणेशकर आपल्याला पाहायला मिळतात आणि एक चांगली संकल्पना आणली. राहुलजी दानवा यांच्या डोक्यामध्ये जे येतं ते सक्सेस करण्यासाठी त्यांचे परिश्रम देखील तेवढेच असतात. 2015ला एका 15 वर्षाच्या मुलाने संकल्पना घेतली की मासवन प्रीमियर लीग हा फॉर्मॅट काय आहे तो करून बघूया आणि तो करून बघत असताना आज राहुल काशीराम दानवा या स्पर्धेचे संस्थापक म्हणून त्यांचं नाव मी अगदी सन्मानाने घेतोय, कारण ज्यांनी ही सुरुवात केली आणि आज ही स्पर्धा मोठी देखील झाली. अगदी 10 वर्ष लहान बाळ प्रत्येक वर्षी कसं मोठं होत जातं. प्रथमतः रांगतं, मग मांड्या चालतं, तदनंतर उभं राहतं, मग चालायला लागतं, धावायला लागतं. अगदी ती ही स्पर्धा राहिली. सुरुवात अगदी तळागाळापासून झाली. हाफ पॅन्ट्स वरती काही खेळाडू बघायला मिळाले, टी शर्ट्स नव्हते, शर्ट्स वरती खेळायला बघायला मिळाले, पायामध्ये चप्पल नव्हती, शूज नव्हती. आज 10व्या वर्षात तुम्हाला सेम ट्रॅक, सेम टी शर्ट, सेम शूज, अनेक गोष्टी बघायला मिळतात. यस, विवेक गणेशकर आपल्यासोबत जोडले जातील कॉलर माईक वरती आणि अनुराग चव्हाण ते क्षण टिकताना अगदी त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित असते. त्यांना देखील काहीतरी संकल्पना नवीन वाटते. जरूर मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात, परंतु आपल्या ग्रामीण विभागामध्ये काहीतरी नवीन होत आहे. विवेकजी गणेशकर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हॅलो. एकंदरीत आपण पाहतो सकाळचं सत्र आहे. मासवन प्रीमियर लीगचं 10वं वर्ष. काय वाटतंय हा सामना खेळत असताना? कालच्या दिवसात देखील चांगला खेळ तुम्ही केलात. हा सामना किती महत्वाचा आणि कसं वाटतंय 10वी MPL खेळत असताना? नक्कीच चांगलं वाटतं एकदम. आणि MPLचा बघायला गेले तर फर्स्ट जेव्हा MPL होती तेव्हा स्वतः माझ्याकडे मी चप्पल घालून खेळत होतो. यस, अगदी मी तो उल्लेख केला. आज मात्र आपण पाहतोय 10 वर्ष पूर्ण होत बघायला गेले तर खूपच बदल केलाय राहुल आणि रावळे याच्या टीमने. हँड्स अप बॉय.
येस, अगदी ज्या पद्धतीने मी उल्लेख केला तुम्ही की प्रथमतः जी पहिली MPL होती तिथे माझ्या पायात देखील चप्पल नव्हती, मी स्लीपरवरती खेळत होतो. परंतु राहुलजी दानवा आणि त्यांचे सहकारी आपण पाहतो राकेशजी दुमाडा साहेब यांनी आमूलाग्र बदल केले आणि एकंदरीत आज 10व्या MPL मध्ये तुम्ही मात्र सकाळच्या सत्रामध्ये खेळतात. गोलंदाजांचा दबदबा कसा राहिलाय तुमचा सकाळच्या सत्रात? यस, थोडं म्हणजे डिप्रेशन मध्ये मॅच खेळत होतो आम्ही पण, आणि आता यंग टॅलेंट आहे म्हणून त्यांना पण सपोर्ट करतोय. कालच्या दिवसात राकेश गोवारी नव्हते, आजच्या दिवसात आलेत. संघाची ताकद थोडीशी वाढली असेल. राकेश गोवारीचा खेळ तुम्हाला कुठल्या पद्धतीने अपेक्षित आहे? नक्कीच. हॅलो, येतोय आवाज येतोय. शाबाश शाबाश. नक्कीच राकेश काल नव्हता, त्याचा खंद वाटत होता काल, आणि तर म्हणजे वाटते थोडे भक्कम टीम आहे. राकेश आल्यामुळे प्रीतम आहे आपल्याकडे, म्हणजे 2 दिग्गज प्लेयर आहेत. सर्व प्लेयरचा कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. नक्कीच स्वतः माझा वाढलाय कॉन्फिडन्स राकेश आल्यामुळे. येस येस, थँक्यू. हे होते विवेक गणेशकर. आपण पाहतोय कॉलर माईक वरती अगदी जबरदस्त शॉर्ट अँड स्वीट मध्ये त्यांनी मात्र वक्तव्य मांडलं की पहिली MPL होती तेव्हा माझ्याकडे स्वतःकडे चप्पल नव्हती, शूज नव्हती, परंतु आज 10व्या वर्षात राहुलजी दानवा, राकेशजी दुमाडा साहेब यांच्या माध्यमातून जो झालेला बदल आहे, हॅट्स ऑफ असं त्याने देखील म्हटलं की त्यांचे देखील आभार आम्ही मानतोय. या MPL ला ज्यांनी मोठं केलं, MPL ला ज्यांनी वाढवलं, आणि आज ही MPL 10व्या वर्षात पोहोचली. 10व्या वर्षात सेम टी-शर्ट, सेम ट्रॅक, शूज आणि एक चांगलं स्पर्धा, YouTube लाईव्ह ही संकल्पना आणली आणि एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार होतील षटक क्रमांक 5 मध्ये. पुढचा बॉल घेऊन प्रथमेश भोपी, अगदी आपण पाहतोय कमी वयाचा खेळाडू, अंडर 19चा खेळाडू, 17 वर्षीय वेगवान तेज थरार गोलंदाज, मासवन एक्सप्रेस. आणि निश्चित स्वरूपात मुन्ना पराग धाणवा त्यांना चिअर्स करतायत की हरकत नाही, एक चेंडू वाईट गेला, परंतु तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, तू चांगली गोलंदाजी कालच्या दिवसात देखील केलेली आहे, त्या अनुषंगाने तुझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही. आणि जिथे प्रथमेश भोपी कालच्या दिवसात ज्याला निश्चित स्वरूपात उत्कृष्ट गोलंदाज, कालच्या दिवसातला एक इमर्जिंग प्लेयर म्हणून या स्पर्धेमध्ये उभरत असताना उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंचा खेळ झालाय. अजित साबळे आम्हाला दर्शवत आहेत 3 षटक क्रमांक 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्टीअर केलंय बॉलला, चेंडू मात्र थर्ड मॅन मध्ये फ्लाय होईल आणि डिक्लेअर झोन कडे वळण घेईल. किरण केणी सर आम्हाला दर्शवत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सागरजी पाटील, एका बाजूला किरण केणी, आणि आता अगदी थोड्या वेळात विरलजी नायर सर जोडले जातील. पाटील नेटवर्कची टीम, जतीन केणी, सलगचा दुसरा दिवस, अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे आपल्याला बघायला मिळतात. तर एका बाजूला बहाडोलीचा गोडवा अर्थातच जांभळाप्रमाणे जतीन केणी आम्हाला पाहायला मिळतात. अगदी आमच्या जवळचे मित्र, या क्षेत्रामध्ये ओळख झाली आणि अगदी आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून जतीन साहिल या जोडीला आम्ही जवळून पाहिलं. खेळायचं होतं, परंतु आपण पाहतोय चेंडूला उसळी मिळाली, अनएक्सपेक्टेड बाउन्स, फलंदाज अचंबित तिथे झाले. कालच्या दिवसात व्यवस्थित उसळी मिळत नव्हती. प्रमोद सरांनी उल्लेख केला होता की पहिला दिवस आहे, पिच मध्ये थोडीशी नमी आहे, ज्या अनुषंगाने बाउन्स मिळत नव्हता, परंतु आता बाउन्स इथे आपल्याला पाहायला मिळाला. अजय भोईर आम्हाला पाहायला मिळतात, मॅचचा आनंद घेतात. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन, उत्कृष्ट क्रिकेटपटू, शांत संयमी क्रिकेटपटू म्हणून आम्ही पाहिलं. तामसईचं मैदान गाजवलं 2 बंधूंनी आणि अगदी आपण पाहू शकाल काय तो फायनलचा सामना रंगला, सेमी फायनलचा सामना रंगला. एका बाजूला मासवन, युवा मासवन आणि एका बाजूला सूर्या मासवन, परंतु आपण पाहतोय सूर्या मासवन संघाला पराभवाच्या छायामध्ये ढकललं. पराग धानवाची बॅट तिथे बोलली आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्याच्या नावी राहिला. वीर तामसई या क्रीडांगणामध्ये आणि एक चांगली स्पर्धा ती देखील राहिली. गणेशजी बुंदे यांच्या संकल्पनेतली स्पर्धा, अतिशय सुंदर पद्धतीचं मॅनेजमेंट त्या स्पर्धेचं राहिलं आणि तिथे मात्र युवा मासवन या संघाचा बोलबाला निश्चित स्वरूपात राहिलाय. षटक क्रमांक 5चा खेळ संपल्यानंतर धावांची गती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावरती 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 37 धावा या धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काळात 6 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. पुढील होणारा सामना, एका बाजूला आपण पाहतोय प्रियांश फायटर आणि मासवन जिनियस, अर्थातच राकेशजी दुमाडा साहेब, अजयजी भोईर, तदनंतर आपण पाहू शकाल राहुलजी धानवा, असे अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू बघायला मिळतील. या स्पर्धेचे मुख्य समालोचक पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं पालघर भूषण प्रमोद शेडगे साहेब इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांना बघून भरपूर काही गोष्टी आम्ही देखील शिकलो. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट पंच, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा मानस राखतात. अर्थातच विरल नायर सर यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या दिवसामध्ये आगमन होतंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रमोद सर, वेलकम.
धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 5 षटकांच्या खेळानंतर. आपण तपासून पाहिली तर 37 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पराग धानवा, मुन्ना या नावानं भरपूर ओळख या खेळाडूला मिळाली. प्राईड ऑफ मासवन पराग धानवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलरलेनचा बॉल होता, परंतु बॅट आणि बॉल मधलं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. तिथे मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. स्लॉग षटक, हाणामारीचं मारामारीचं षटक. तिथे फलंदाजांना शांत ठेवण्यात देखील तुमच्याकडे ती क्वालिटी असायला हवी आणि पराग धानवा मात्र ती क्वालिटी दाखवतोय. 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे. अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक 6 मध्ये पुन्हा एकदा खेळायचं होतं. लाऊड अपील, बॅटची हलकी एज. पंच सागर पाटील यांनी उचललाय बोट आकाशाकडे. गॉन. पालघरचे बाजारा, पालघरचे बाजारा येसी काना. पोरी पालघरचे बाजारा, पालघरचे बाजारा येसी काना. पोरी पालघरचे बाजारा, पालघरचे बाजारा येसी काना. पोरी पालघरचे बाजारा, पालघरचे बाजारा येसी काना. हॅलो हॅलो चेक. हॅट्रिक करिता मात्र आपण पाहतोय आपले कॅमेरामॅन पाटील नेटवर्कचे अर्थातच अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते म्हणजेच पराग धानवासाठी. हे मात्र मैत्री प्रेम आहे. पराग धानवाच्या हॅट्रिकसाठी अनुराग चव्हाण यांच्याकडून आपण पाहतोय कॅश प्राइज 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय गली थर्डमॅन मधून चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे बघता बघता 2 देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न राहिलाय आणि तिसरीच्या प्रयत्नात, चौथीच्या प्रयत्नात इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज 3 धावा पूर्ण. हॅलो हॅलो चेक. षटक क्रमांक 6 एका बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना फ्रेंड्स 11 आणि एका बाजूला आपण पाहतोय स्मिथ स्मॅशर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये अगदी शेवटचं षटक परागच्या हॅट्रिक करिता अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे 500 रुपये. ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत. स्वर्गीय मनोज जाधव खेळाडू कक्षाला सलामी देणारा, गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला. षटकार 6. येस ऑल राईट. आपण पाहू शकाल स्वर्गीय मनोज जाधव जो खेळाडू कक्ष आहे त्याच्या वरून षटकार किंवा अगदी त्याच्या बाजूला चौकार जर फलंदाजाने ठोकले तर मात्र आपण पाहतोय चौकार षटकार. तर राकेशजी दुमाडा साहेब यांच्या माध्यमातून त्या फलंदाजाला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी आपण पाहतोय दोस्तीचा राजा माणूस आज मात्र आपण पाहतोय त्यांच्यामध्ये नाही आणि अगदी त्याची जाणीव त्यांना आहे, त्याची उणीव त्यांना भासते. जो एक षटकार आलेला आहे फलंदाजासाठी हे 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सामना संपल्यानंतर आपण पाहतोय त्या फलंदाजाचं नाव लिहून घ्या आणि त्याला मात्र निश्चित स्वरूपात ते 100 रुपये मिळतील. मनोज जाधव अगदी राकेश दुमाडा साहेब, अमित पवार यांचा जीवलग म्हणून आपण पाहतोय आज तो नाही. त्याची त्यांना निश्चित स्वरूपात आठवण होते. मागच्या MPL ला ज्या वेळेला ते नव्हते तेव्हा मात्र शॉर्ट थर्डमॅनला ते फील्ड करायचे. त्यासाठी ती जागा त्यांनी राखीव ठेवली होती. खेळामध्ये फक्त खेळाडू 10 उतरले होते आणि राकेशजी दुमाडा साहेब यष्टिरक्षण असताना शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू जो मनोज जाधव असायचे त्यांची मात्र आठवण गेल्या MPL ला देखील त्यांनी पूर्ण केली होती. धावसंख्या फलकावरती 52 लागल्या आणि आजच्या या स्पर्धेतला सकाळच्या मॅच मध्ये 51 होत्या. या स्पर्धेमधल्या हायेस्ट टोटल 52 धावा फलकावरती स्मिथ स्मॅशर या संघासमोर ठोकल्या गेल्या. आता उर्वरित 6 षटक येणं बाकी आहेत. फ्रेंड्स 11 ची फलंदाजी चांगली राहिली. स्मिथ स्मॅशरला आज राकेश गोवारी जरूर आलाय. तुम्हाला तो खेळ चांगला करावा लागेल. 52 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. कोण जिंकणार कोण हरणार या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. आपण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत.
त्याचपूर्वी पुढच्या मॅचच्या टॉसकडे देखील आपण जाणार आहोत. एका बाजूला प्रियांश फायटर आणि एका बाजूला आपण पाहतोय 52 धावा झाल्या फलकावरती. हॅलो 53 धावांचं टार्गेट आहे. चला या टॉस साठी या. मासवन जिनियस आणि एका बाजूला आपण पाहतोय संघ असेल तो म्हणजेच प्रियांश फायटर. मासवन जिनियस संघाचे सर्व खेळाडू कुठे असतील त्यांनी प्लीज समालोचन कक्षाच्या उजव्या हातावर येऊन एकत्र यायचं आहे. कर्णधार अजय भोईर, सगळे मासवन जिनियसचे खेळाडू. चला टॉस साठी या. अगदी शॉर्ट मध्ये आपण तो टॉस घेणार आहोत. एका बाजूला प्रियांश फायटर आणि एका बाजूला मासवन जिनियस. नितीनजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. अर्थातच प्रमोद शेडगे सर, थँक्यू. Hello check, hello mic check, hello test, hello check, hello mic check, hello test, hello check, hello mic test, hello check, hello check, hello mic check, hello test, hello suswagatam, hello check 1 2 3 4, hello check, hello. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्पेशली मासवणकरांचं मनपूर्वक स्वागत. राजेंद्रजी गिंबल आणि त्याचप्रमाणे रोहित खामलोली या दोन्हीही व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. या सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम ऑन साइटला पूलच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. ब्युटिफुल, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. षटकार, 6 धावा. चार बॉलचा खेळ झाला आणि 20 धावा फलकावर. 52 धावांचं एकंदरीत 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 51 रन्स आपल्याला पाहायला मिळाले. रोहित यांचं आपण या करूया सुस्वागतम. त्यांचं बुके देऊन आपण सन्मान करणार आहोत. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिशय सुंदर फटका होता. टप्पा पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला मिळाला आणि लवकरात लवकर त्या पोझिशन मध्ये आले होते. मिस्टर राकेश गोवारी इज ऑन अ फायर. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि चौथ्या बॉलवर षटकार. ही ताकद आहे, ही ओळख आहे राकेश गोवारीची. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय अप्रतिम, ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील दळवी, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करत असताना सिंगल मिळते. चिकी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. 53 रनचं टार्गेट समोर असताना काय स्टार्ट दिले राकेश गोवारी. मॅग्निफिसंट बॅटिंग. मासवन प्रीमियर लीगचा थरार, वर्ष 10वे, आजचा दुसरा दिवस. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने प्रीतम पांढरा फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळत असताना सिंगल मेल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धावेवर समाधान व्यक्त करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 22 वर जाऊन पोहोचले गेली. चांगली स्टार्ट पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 22. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण अनिकेतला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 30 बॉल आणि विजयासाठी 31 ची गरज.
यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 या धावसंख्येवर रोहन गोवारी व्हाईट बॉलने सुरुवात करत असताना सकाळच्या सत्रात धुकं असताना सुद्धा मात्र आम्ही चांगली मॅच स्टार्ट करणार हा त्यांचा हेतू होता आणि ते सक्सेस ठरलं गेलं. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, गुड कॅच, फलंदाज बाद. प्रीतमला परतावं लागेल, बॅक टू द डग आउट, गॉन. नजर तुझी दिवाना ग माल करते जाय नजर तुझी दिवाना ग माल करते जाय नजर तुझी दिवानी रा पहिल्या सामन्यामध्ये आपण या स्पर्धेचे आयोजक अर्थातच ज्यांनी फाउंडेशन उभारलं ते आपण पाहताय, त्यांची संकल्पना पाहायला मिळाली. मिस्टर युवा समालोचक राहुल धर्मा यांचा आवाज आपण ऐकलात आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवस आमच्या साथीने समालोचन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या सकाळच्या सत्रामध्ये मिस्टर उत्कर्ष पाटील यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. दनसारचा एक आवाज, अंडरम पासूनचा प्रवास आणि त्यानंतर ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिली भेट आय थिंक सो आपण पाहतायत रॉकी ग्रुप चषकाला पहिली भेट पाहायला मिळाली आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये माईक शेअर केला गेला होता मिस्टर उत्कर्ष पाटील यांनी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता, सर्व चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना अशा डॉट बॉलची आवश्यकता आहे. एका साईडला संघ आपण पाहतोय स्मिथ स्मॅशर्स आणि फ्रेंड्स 11 या 2 संघांमध्ये अतिशय कडवी झुंज पाहायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. कालचा पहिला दिवस आणि प्रथमतः मासवनमध्ये पाटील नेटवर्क यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. जे श्रोते घर बसल्या स्मार्ट टीव्ही आणि चालता बोलता स्मार्टफोनवर जे श्रोते या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया मासवण प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक सुस्वागतम आणि धन्यवाद. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, बॉलरच्या अगदी पाठीमागे चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल मिस्टर रितेश धानवाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. 53 धावांचा पाठलाग करताना 29ची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. राकेश गोवारीने जी स्टार्ट केले ते नेत्रदीपक पाहायला मिळते. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात करून देण्याचा जो ध्येय आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम आपण पाहू शकतात. राकेश गोवारी, रोहन गोवारी समोर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली रितेश, परंतु इथे राकेश गोवारी डेंजर एंडकडे होते. रोहन गोवारीचे 2 हात कमरेवर जात आहेत. ओ माय गॉड, कारण इथून जर विकेट मिळाली असती तर कदाचित थोडीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाली असती, परंतु डिरेक्ट चेंडू स्टंप्सला जाऊन आदळला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 धावा. या सकाळच्या सत्रामध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जतीन किनी, अनुराग चव्हाण आणि त्यांच्या समवेत अनिकेत यांना आपण पाहतायत. फ्रेंड सर्कल आहे, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला, गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडू फार वेगाने निघून जातोय. 2 धावांकरता हा कॉल येईल सागर पाटील यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकता 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 25. 24 बॉल 25 रन्स हे सामन्याचं समीकरण. स्मिथ स्मॅशर या टीमला विजयाकरता घेऊया एक छोटासा ब्रेक. फुलावर सुगंधाच्या तालावर मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मी सायनिंग मारत जाय ग तुझ्यावर सायनिंग मारत जाय मी सायनिंग मारत जाय ग तुझ्यावर सायनिंग मारत जाय. आदरणीय सन्माननीय रतनजी राजपूत साहब यावेळेला आपण पाहतायत उपस्थित झालेले आहेत. न्यू साई श्रद्धा किराणाचे मालक आहेत, तर रतनजी राजपूत यांचं करूया आपण सुस्वागतम. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय चांगला फटका आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने 2 धावा मिळाल्या. राकेश दुमाडे यांना सुद्धा विनंती करेन, या स्पर्धेचे आयोजक आहेत, की आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.
आज महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्यात. या आमच्या लाडक्या रणरागिणींचं सहर्ष स्वागत आहे. नारी शक्तीला सलाम या मासवन प्रीमियर लीगच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 28. चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्वप्नील एका साईडला पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 22 रन्स कुठल्या होत्या. रोहन गोवारी आला. रोहन गोवारीने धाव फलकावर परिपूर्ण लगाम लावला. फलंदाजांना जखडवून ठेवलं आणि जयदीप जाधव पहिल्याच बॉलवर अतिशय उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल मिळते. राकेश गोवारीकडे पूर्णपणे नजरा आहेत. किती धावा मिळतील तर यावेळेला 3 धावा. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 धावा आणि 1 रन्स बॅटने आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. राकेश दुमाडा यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सकाळचं सत्र घड्याळात जवळजवळ 11 वाजण्याच्या सुमारास रतनजी राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. न्यू साई श्रद्धा किराणा स्टोर्सचे मालक आणि प्रत्येक MPL ला त्यांच्याकडून सहकार्याची खूप अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा पूर्ण करतात मासवन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर वेलकम रतनजी राजपूत, आपका तहे दिल से स्वागत करते हैं और शुक्रिया अदा करते हैं इस प्रतियोगिता में. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळला होता. नरम हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33. सूर्या मासवण टीम वर खूप प्रेम आहे आणि त्यांच्याकरता ते दरवर्षीप्रमाणे टी शर्ट स्पॉन्सरशिप करतात. तर एक मोठं हृदय असणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर वेलकम रतनजी राजपूत साहेब. अप्रतिम खोलवर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल. 1 धाव खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहिला. सिंगल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 34. राकेश गोवारे एक सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. कारण राकेशला माहिती आहे आपली विकेट खूप मोलाची आहे. जर इथे विकेट आपण सॅक्रिफाईस केली तर कदाचित येणाऱ्या फलंदाजांवर खूप काही दबाव असेल आणि हा सामना कदाचित आपल्यापासून दूर जाईल. त्यासाठी एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं गेलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. राकेश दुमाडा साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण रतनजी राजपूत साहेब यांचा सन्मान. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, क्रिकेटवरचं अतुनात प्रेम आणि क्रिकेटवरचं जिव्हाळा. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. अप्रतिम खूप सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतो. या स्पर्धेची गोड आठवण 10 MPL आपण पाहिलं आणि राहुल धानवा त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. रतनजी राजपूत साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान. अनुराग चव्हाण यावेळेला कॅमेऱ्यात कॅप्चर करत असताना वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट पाटील नेटवर्क. तर षटक क्रमांक कंप्लीट झाले. 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 34. 18 बॉल 19 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 19 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. रोहन गोवारी 6 धावांचं फक्त षटक फेकलं गेलं होतं. किरण किणे यांना सुद्धा आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेत आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये ॲक्युरेट वेळेवर हे दोन्ही पंच येताना पाहायला मिळत आहेत आणि विरल नायर सर या ठिकाणी जॉईंट होतील थोड्याच वेळात. प्रतिम चांगला चेंडू, परंतु इथे आपण पाहिला सन्मान दिला जातोय रोहन गोवारीच्या गोलंदाजीवर. या स्पर्धेच्या माध्यमातून एव्हरी मॅन ऑफ द मॅच आपण पाहतायत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मनोज फाउंडेशन आज प्रत्येकाच्या हृदयात ज्याने घर करून गेलं असे आपण पाहू शकतात. कैलासवासी मनोज जाधव आणि ते मनोज फाउंडेशन आज उभारण्यात आलं. आशिष कान्नात नानिवली यांच्याकडून आपण पाहू शकतात मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. राकेश गोवारीकडे सर्वांची नजर आपल्याला पाहायला मिळते. 11च्या 11 खेळाडूंची. एका मात्र फलंदाजाला बाद करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जातात की राकेश गोवारी जर बाद झाला तर स्मिथ स्मॅशर टीम थोडंसं कुठेतरी बॅकफुटला येईल आणि त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. 1990चा काळ जर आपण पाहिला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर ज्या वेळेला बॅटिंगसाठी उतरायचे त्यावेळेला पाकिस्तानचे गोलंदाज फक्त त्यांच्या फलंदाजीवर नजरा ठेवायचे त्यांना विकेट मिळवण्यासाठी. ऑन साईडला फटका छान आहे.
सरळ चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. मेल यावेळेला राकेश गोवारीच्या बॅटमधून एक कणखर संघर्षाचा मासवान प्रीमियर लीग चौकार. दोन आहेत का धावा पंच? यस, 2 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. 15 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहा. सामना क्रमांक 3. चांगला चेंडू होता परंतु विकेट किपरने थोडीशी गफलत केली. 2 धावा. साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली हवी आम्हाला माहिती देत आहेत. या अगोदर अजित यांनी खूप चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला. 40 रन 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. खूप चांगलं क्रिकेट मासवान प्रीमियर लीग आज उंची गाठत असताना पाहायला मिळतोय. अशीच उत्तरोत्तर उंची गाठेल. कालच्या दिवसात आपण केक कटिंग करून 10व्या वर्षाचं सेलिब्रेशन केलं. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. आ बैल मुझे मार. सुपर टायमिंग. आणि राकेश गोवारी हे मात्र आपण पाहतायत राकेश धुमाळ सांगतायत की फॉर्म यंदाच्या वर्षात भरणार नव्हते. इंजुरी होती, डोळ्याला जखम झाली होती. कारण सूर्या मेळावा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं त्यांच्या डोळ्याला जखम झाली होती. तेव्हा थोडीशी दूर होण्याचा प्रयत्न केला परंतु मी खेळणार कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. नजाकत बरा शॉट. इथून मात्र आपण पाहताय स्कोर आर लेवल. व्हॉट अ बॅटिंग. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर राकेश गोवारी यांचा गैरहजेरी आपल्याला पाहायला मिळाली. एमपीएल सिरीज सुद्धा मात्र किताब उचललेला आहे या खेळाडूने. आणि सर्वात जास्त आपण पाहतायत सिरीज घेणारा राकेश गोवारी एक सेन्सिबल बॅटर बॉलर म्हणून अष्टपैलू नेतृत्व या खेळाडूकडे पाहिलं जातं. आय थिंक सो पहिल्या सीझन 3ऱ्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर अध्यक्षपद सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. बरेच राकेश धुमाळ अध्यक्ष ज्यांनी मात्र आपण पाहू शकलात राकेश गोवारी होते. 44 वर खेळतोय. 16 बॉलमध्ये अफलातून फलंदाजी. बेमिसाल टायमिंग. सर्व बॅटचा उपयोग करतात. ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मेल आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलं गेलं. राकेश गोवारी व्हेरी वेल प्लेड. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय राकेश गोवारी. तर स्मॅशर्स टीमने विजयाची चाहूल त्यांना मात्र लागली होती आणि तो विजय संपादन करत असताना आपण पाहू शकलात तर अभिनंदन असेल. तर राकेश गोवारी ठरतायत या मॅचचा शिल्पकार. आणि या मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतायत मनोज फाउंडेशन, आशिष कानात नानिवली. एव्हरी मॅन ऑफ द मॅच. मोस्ट रन साठी एनर्जी ड्रिंक, मोस्ट विकेट साठी एनर्जी ड्रिंक आपण पाहतायत जे माउंटेन ड्यू राहुल धानवा यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. आणि